हिंदी एवढं राज्याला कुठं निघालीये? अहो झोपा आता. एव्हाना मध्यरात्र झालेली असते तुमची आज. झोप येत नाहीये ग मला. चित्त थाऱ्यावर नाही बघ माझं. तुम्ही काय इतका विचार करताय? मला सांगा, जे झालं त्यात तुमचा काही दोष होता का? नका इतका विचार करू. नाहीतर एक काम करा, इंदूला सांगता ना तसं तुम्ही पण मनात उलट्याकडे मोजा. बरोबर झोप येईल तुम्हाला. गोपाळ खरंच अभ्यास करत होता का ग? अहो आपला मुलगा आहे, असं खोटं कसं बोलेल? म्हणजे तू त्याला अभ्यास करताना बघितलं होतंस का? माझ्याकडे बघून सांग. मला वाटतं तो अभ्यासाला बसला होता. अभ्यासच करतो अहो तो. म्हणजे असं तुला वाटलं होतं? नरोवा कुंजरोवा. सगळं व्यासांचं उष्ट आहे बघ. जे महाभारतात सुटलं नाही त्यातून मी कसं सुटणार? अहो नाही, आता काही स्पष्टीकरण देऊन खरं खोटं सगळं विठुरायाच्या पायापाशी. मी परत दार बंद करून येते. अगं काकी, तू इथे? काय ग, काय झालं? अगं आदूला काय झालं? पडला नाही ना तो कुठे? का ताप आलाय त्याला? अगं नाही ग. मग अगं झोपतच नाही तो, नुसतं रडतोय. भूक लागली का हे पण विचारलं तर नाही बोलला, नुसतं रडत बसलाय. मोठ्या बाईंना सांगितलंस का तू? जाऊन त्यांना सांग जा. आईला उठवायचं नको ना, तुला माहिती ना परत ती. बरं चल, मी पुढे जाते, तू दूध घेऊन ये. हो हा. हे स्टिकर आणलंस का? हिंदू प्रॉमिस कधीच तोडत नसती. चांगलंय. जर तोडला असतं ना, त्या गोप्या टोप्याचं नाव त्याच्या बाबांनाच सांगितलं असतं उद्या.
त्याचं नाव नीट घ्या. त्याचं नाव गोपाळ आहे. बरं ठीक आहे गोपाळ, माझं स्टिकर दे आता. अरे 3 स्टार मागायचे ना, डायरेक्ट सायकल मिळाली असते तुला. आव पण 3 स्टार आम्हाला कधी भेटत नाही ना. मला सायकलीचं बरं का 2 चक्राचा. तिला 2 राऊंड तर मग मला 3 राऊंड. ए नजर नको लाव माझ्या 3 स्टारला. 3 स्टार फायनली मिळालं मला. येस इंदे. पटकन पळ. पण का? अरे तुला मार खायचं का? पळ. हे प्रथमेश तुझ्या इंदे 3 स्टार होता तो. मी बघितला तुझा 3 स्टार होता होय का नाही? पण तू आता त्याचा नाही. अगं पण इंदे 3 स्टार होता तो. 3 स्टार कशाला दिलास तू त्याला? माझं स्टिकर होतं, मी दिला. हे इंदे लय शानी झालीस का ग तू? काय विचारतोय मी? काय दिलास तू त्याला 3 स्टार? हा काय दिलास? अगं विचारतोय ना मी, सांग. त्याने सगळ्या गावासमोर तुझं नाव घेतलं असतं. तू जंगलात घेऊन गेला होतास त्याला. सांगितलं असतं तर वाट लागली असती तुझी. मी केलंय ना, मी निभावलं असतं. तू का दिलास ग त्याला 3 स्टार? नाही, आता मेले ते, त्याला सोडत नाही मी. काय करतोस? अक्कल आहे का तुला? व्यंकू महाराजांना काय वाटायला विचार केलास का तू? आता ते देवभाऊ म्हणतात रे ते. आणि तू त्याला जंगलात सोडून आलास. अरे बिबट्या आला होता ते बिबट्या. बस त्याला काही झालं असतं तर कुठं फिरलं असतं का? सगळ्या गावासमोर तुझी झेतू झाली असती. हे मला नसतं चाललं. व्यंकू महाराजांच्या नजरेतून उतरला असता. हे पण मला नसतं चाललं. मी आता बाबांसमोर जाऊन माझी चूक कबूल करतोय. उभा थांब. तू असं काय करणार नाही. तुला माझी शपथ. इंडिया ग पण तुझा 3 स्टार होता. हे बघ, झालं गेलं. इंद्रायणीला मिळालं. अगं पण इंडिया तुझा 3 गप. हा विषय इथे संपला. आदू, ए बाळा, काही दुखतंय का बाळा तुझं? मग कुणी काही बोललंय का तुला? तू काही बोललं नाहीस तर मला कसं कळेल बरं? काकू मला भीती वाटत आहे. कशाची वाटते बाळा भीती? काकू मला पोलीस धरून नेतील. अरे ओ रे ओ. गप. आदू, इकडे बघ, इकडे बघ. कशाला पोलीस पकडून नेतील तुला? मी आहे ना इथे. असं लहान मुलांना नेत नाहीत ते पकडून. पण बाबा म्हणले होते ना, ज्यांनी बेडकं सोडले त्यांना पोलीस धरून नेतील. तुझा काय संबंध बेडकांशी? ते बेडकं मी धरून आणले होते. अरे पण
एवढी बेडकं तू पकडलीस? मी एक्सपर्ट बेडकं पकडल्यात म्हणून. आणि कीर्तना तूच सोडलीस बेडकं? तू तर आमच्या पुण्यातच बसला होतास की. मग कोणी सोडली बेडकं? आदू, मला सांग, तुला असं कोणी सांगायला सांगितलंय का? सांग मला, कोणी सोडली बेडकं? हा? अगं, नाही सांगत. सांगितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. नाही होणार, मी आहे ना. तुम्ही कोणाला सांगणार तर नाहीस ना? नक्की नाही सांगणार. सांग मला. तुम्ही तिला रागवणार तर नाही ना? आणि शिक्षा पण नाही करायची तिला. कोणती? इंदू. इंदू? आदू, बाळा खरं बोलायचा, नाही तर तुझ्यामुळे तिला शिक्षा होईल. अगं, आता तूच म्हणलं ना की इंदूला शिक्षा नाही होणार म्हणून. अरे पण बाळा, आता तूच तर म्हणतोस की तिने बेडकं सोडली. तिने नाही काय केलं, मी केलं. मीच आदूला बेडकं पकडायला सांगितली होती. मांजरेकर महाराजांच्या कीर्तनात मी बेडकं सोडली. तू बेडकं सोडलीस? दादा तो ओ आदो, खोटं कधी लपत नाही ना, म्हणून मी खरं सांगतोय. मांजरेकर महाराजांच्या कीर्तनाचा बट्ट्याबोळ माझ्यामुळे झालाय. अरे पण आदू तर इंदूचं नाव घेतोय. दादा तू आदू, मी सांगतोय ना तुला, ऐक माझं. मीच सांगितलेलं ना तुला इंदूचं नाव घे म्हणून. आता मीच सांगतोय, नको घेऊस तिचं नाव. अरे पण गोपाळ, अरे काय करून बसलास हे तू? एवढी मोठी चूक? चूक नाही, अपराध आहे हा. महापाप आहे हे. निश्चकू, याला पाठीशी घालत होतीस तू. एक वेळ तुझ्या 100 चुका माफ करू शकतो, पण ही चूक मात्र मी कधीही माफ करणार नाही. अरे कीर्तनात बेडूक सोडलेस तू. मला माहित होतं ही एवढी तिरकी बुद्धी फक्त तुझीच चालू शकते. मी पांडुरंगाला मनोमन प्रार्थना करत होतो की या सगळ्यामध्ये तुझं नाव येऊ नये, पण तरीही तूच निघालास. अहो, एक शब्द बोलू नका आता कुणीही. सांग मला, कीर्तनात बेडूक सोडलेस ना? बोल. काका त्यांनी एकट्याने अधोक्षज, तू काही केलेलं नाहीयेस मला माहिती. त्यामुळे उगाच नसत्या पापाचा भागीदार व्हायला जाऊ नकोस. का केलंस हे असं? बोल. अद्दल घडवायला. तो मांजरेकर महाराजांचा मुलगा आहे ना प्रथमेश, त्याने आदूच्या पायाला बॅट फेकून मारली. मी नाही कापून घेत,
माझ्या भावाला कोणी मारलं तर मी कपून घेत नाही. म्हटलं त्याच्या बापाचं कीर्तन तू दळून लाव. बापाचं कीर्तन म्हणतो. अरे कुठली रे ही भाषा तुझी? हे संस्कार करतोय का ग आपण याच्यावर? अरे दिग्रसकरांच्या गादीचा वारसदार ना तू. अरे ज्यांनी भक्तीचा मार्ग लोकांना दाखवायचा सांगायचा त्यांनीच कीर्तन उधळून लावायचं. लाज नाही वाटत तुला? नाही काका, आता मी केलंय. मी आणि आता मीच केलंय रे. नाही दादा, आता अरे मीच केलंय. दादा आता तू उगं पुढं पुढं नका करू. मीच केलंय. अधोक्षज गप्प बस. उग त्याला ओरडू नका. ते पाप मी केलंय. परत बोल. तुम्ही म्हणताय ते महापाप मी केलंय. आणि हे तू माझ्या डोळ्यात डोळे घालून सांगतोयस? हो. मग आता झाली चूक, कबूल करतोय ना. चूक केलीयस ना, आता शिक्षा पण होणार. अहो लहान लेकरू आहे, आजान येतो अजून. अगं काही आजान वगैरे नाहीये तो. मांजरेकर बुवांचा न्याय निवाडा करण्या इतका जाणता झालाय तो आता. त्यांचं कीर्तन उधळून लावण्या इतका हुशार झालाय. ते काय नाही. आणि याला मी नाही शिक्षा करणार. यानं प्रत्यक्ष विठुरायाचं कीर्तन उधळून लावलंय. याला शिक्षा पण विठुरायाच करेल. विठुराया पाठी राखा. विठुराया आपल्या सगळ्यांचा पाठी राखाय हे मी सगळ्या जगाला सांगतो ना. आणि त्याच पाठीराख्या विठुरायाच्या कीर्तनात खोडा घालण्याचं अमंगळ काम केलंस तू. अरे हरिनामाचा वसा घेतलेलं सेवेकरी घराणं आहे आपलं, हे कसं विसरलास तू? गोविंद बुवांच्या गादीचा अपमान केलास तू. विठुरायाची सेवा त्याच्या चरणी अर्पण होऊ शकली नाही याचं कारण झालास तू. हे चुकलो. मला क्षमा करा. माझी क्षमा मागून काय उपयोग आहे? तू साक्षात विठुरायाचा अपराधी आहेस. त्याची क्षमा माग.